सर्वांना श्री स्वामी समर्थ। आता आज आपण करणार आहे ढोकळा। 2 वाट्या बेसन पीठ घ्यायचे, 1 इनोची पुडी घ्यायची, 1.5 लिंबू घ्यायचा आहे, अर्धा चम्मच खायचा सोडा घ्यायचा आहे, 2 चमचे मीठ घ्यायचं आहे, 2 चमचा साखर घ्यायची आहे। चवीनुसार तुम्हाला गोड लागत असेल तुम्ही जास्तही घेऊ शकता, मीडियम लागत असेल तर 2चं प्रमाण बरोबर आहे। तर आता हे बेटरने एकत्र पूर्णपणे कालून घ्यायचं आहे, म्हणजे गाठी पण होणार नाही। तर एकच साईडने घ्यायचं, डबल नाही करायचं, एका साईडने घ्यायचं। लिंबू मीठ आता तेल पण टाकून घ्यायचं, 1 चमचा तेल टाकल्यानंतर कालून घ्यायचं आहे। आता मी 1 पुडी विनोची टाकलेली आहे आणि 1.5 लिंबू टाकले। लिंबू मोठा असेल तर तुम्ही एकच टाकू शकता, लिंबू जर छोटा असेल तर 1.5 लिंबू टाकू शकता। मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं इडलीच्या की लिंबूचे जे आपण रस पिळून जे निघतं ना लिंबू थोडंसं, ते कढईमध्ये टाकून घ्यायचं। उकळलेलं पाणी असतं त्याच्यामुळं भांडे काही काळे पडतात, तर लिंबू टाकल्यानंतर काळे पडणार नाही। आपलं सगळं तयार झालेलं आहे। पीठ आता किती छानपैकी फुगलेलं आहे। ताटाला तेल लावून ताट कढईमध्ये ठेवून आपल्याला ही पीठ त्याच्यामध्ये टाकायचं आहे 8 ते 9 मिनिटासाठी। बघा किती छान पीठ तयार झालेलं आहे। आणि आता आपला ढोकळा पण तयार होईल। किती छान पूर्णपणे एकत्र कालून घ्यायचं आहे। आता मी टाकलेलं आहे, त्याच्यावरची ताट झाकण ठेवते 8 ते 9 मिनिटासाठी। मग बघा किती छान होतो आपला ढोकळा। मी तर असंच करते, माझी छोटी मुलं आहेत त्याच्यामुळे मी थोडासा मीडियमच करते। आपला ढोकळा रेडी आहे, किती छान मऊ लुसलुशीत झाला।